मॉर्निंग एव्हरीबडी. मी BH पाटील, SGM कॉलेज कराड, 12वी कॉमर्स, विषय बँकिंग. या बँकिंग पेपर 1मध्ये पाठीमागील तासाला आपण पाहत होतो की निर्यात व्यापार कार्यपद्धती. या निर्यात व्यापार कार्यपद्धतीमध्ये पाठीमागच्या तासाला आपण बघितलं की निर्यात व्यापार करत असताना निर्यात परवाना घेणं आवश्यक असतं. त्यानंतर कोणत्या वस्तू निर्यात करायच्या हे शासनानं ठरवून दिलेल्या यादीतील वस्तू तुम्हाला निर्यात करता येतात. परंतु यादीशिवाय काही वस्तू निर्यात करायच्या असतील तर तुम्हाला केंद्र सरकारला किंवा वाणिज्य मंडळाला पटवून द्यावं लागतं वस्तूच्या निर्यातीचं महत्त्व. आणि म्हणून निर्यात करत असताना तुम्हाला त्याचा काय अनुभव आहे. जागतिक व्यापार मंडळ जे आहे, ज्या जागतिक व्यापार मंडळानं अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात त्या अशा प्रकारच्या वस्तूला योग्य प्रकारचा दर्जा आहे का नाही, त्यासाठी ISO 9000 ISI म्हणजे देशामध्ये जर वस्तू निर्माण झाली असेल तर स्टँडर्ड त्याचं जर बघायचं असेल तर ISI हा दर्जा दिला जातो. आणि जागतिक लेवलवर ISO 9000 हा दर्जा दिला जातो. हे पाठीमागच्या तासाला आपण बघितलं होतं. आणि मग अशा पद्धतीनं तुम्हाला अनेक प्रकारच्या वस्तू जर निर्यात करायच्या असतील तर या निर्यातीमध्ये भारत कोणकोणत्या वस्तू निर्यात करतो किंवा आपल्या देशातून कोणकोणत्या वस्तू निर्यात केल्या जातात याचं विवेचन आपण मागच्या तासाला बघितलं. तर मसाल्याचे पदार्थ असतील, अन्नधान्य असतील, फळे फुले, दागदागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, 4 चाकी वाहने, 2 चाकी वाहने, चहा, कॉफी इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तू आपण निर्यात सहजपणे निर्यात करतो. या निर्यात करायच्या आहे त्या वस्तू निर्यात केल्यानंतर भारतातील बाजारपेठेवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही हेही पाहिलं जातं. आणि मग निर्यातीला परवानगी दिली जाते. आणि मागच्या तासाला हेही पाहिलं की निर्यात परवाना कसा मिळवायचा असतो आणि निर्यात परवाना कोणाकडून घेतला जातो. म्हणजे निर्यात परवाना मिळवणे किंवा निर्यात परवाना घेणे, हा जो निर्यात परवाना आहे हा निर्यात परवाना केंद्र सरकारचं वाणिज्य मंडळ असतं. या वाणिज्य मंडळाकडून असा निर्यात परवाना तो मिळू शकतो. म्हणजे एखादा व्यापारी आपला असलेला अनुभव, कोणता माल विकणार आहे, कोणत्या देशाला विकणार आहे, किती विकणार आहे, त्याची क्वांटिटी काय, क्वालिटी काय आहे, या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन केंद्र सरकारकडं अर्ज करावा लागतो. आणि मग वाणिज्य मंडळ असतं, ते वाणिज्य मंडळ त्या देशातलं त्या निर्यातदाराला परवानगी देतं. अशी परवानगी देत असताना निर्यातदाराला, उत्पादकाला परवानगी देताना काय आहे सगळ्यात, यापूर्वी त्यांनी निर्यात केली आहे का, निर्यात करत असताना चांगल्या दर्जाचा माल निर्यात केलेला आहे का. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये एखाद्या देशानं मालाची सॅम्पल दाखवली वेगळी किंवा माल निर्यात करत असताना योग्य दर्जाचा माल जर निर्यात केला नाही तर त्याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्या देशाची पत, त्या देशाचा खरेपणा हे लक्षात घेऊन त्या देशाची पत कमी होण्याची शक्यता असते. आणि म्हणून निर्यात करत असताना अतिशय काळजी घ्यायची असते. ही काळजी घेण्यासाठी वाणिज्य मंडळ सगळ्या गोष्टी तपासून पाहतं आणि मग निर्यातीला परवानगी दिली जाते. आता निर्यातीला परवानगी दिल्यानंतर त्या बाबतीतल्या सर्व निर्यातदारानं सर्व गोष्टी पूर्तता करायच्या आहेत. म्हणजे नुसती परवानगी दिली, बाकीची जबाबदारी सरकारची आहे असं नाही. त्या निर्यातदारानंच बाकीच्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. ते म्हणजे विदेशी चलनाची हमी. दुसरा एक निर्यात परवाना मिळाल्यानंतर विदेशी चलनाची हमी. आता आपल्या देशातली व्यापारी उद्योजक माल निर्यात करणार असेल तर निर्यात केलेल्या मालाची किंमत त्या देशातला आयातक असेल, दुसऱ्या देशातला आयातक असेल, तो व्यापारी आपणाला ज्या चलनामध्ये देणार आहे ते चलन आपल्या देशामध्ये उपयोगी नाही, म्हणजे आपल्या देशामध्ये चालत नाही किंवा त्याचा व्यवहार होत नाही. मग अशा परदेशातून मिळालेलं परकीय चलन असतं ते चलन रिझर्व्ह बँकेकडं द्यायचं आणि रिझर्व्ह बँकेकडं ते चलन देऊन आपल्या देशातल्या चलनामध्ये त्याचं रूपांतर करून घ्यायचं असतं. म्हणजे त्याचा विनिमय करून घ्यायचा असतो. मग अगोदरच तुम्ही त्या विनिमय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे जे प्रतिनिधी असतात किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला एवढ्या किमतीचा माल, या दर्जाचा माल विकणार आहे, त्याला सरकारनं परवानगी दिलेली आहे आणि या मालापासून अमुक अमुक दिवसानंतर एवढी रक्कम मिळणार आहे, असं जर तुम्ही सगळी रक्कम अगोदरच सरकारला सांगून, रिझर्व्ह बँकेला सांगून ठेवली तर तेवढे येणारे जे चलन असेल, मग ते डॉलरमध्ये असेल, युरोमध्ये असेल, पाऊंडमध्ये असेल किंवा जापनीज येनमध्ये असेल, ऑस्ट्रेलियन डॉलर असेल, सिंगापूर डॉलर असेल, मलेशिया डॉलर असेल
किंवा आपले शेजारी देश आहेत त्या आसपास त्यांच्याकडे युआन असेल, हे सगळी जी चलनं आहेत या चलनामध्ये आलेलं जे एकूण या चलनामध्ये आलेली रक्कम आहे त्याचं कन्व्हर्शन करून विनिमय करून भारतीय रुपयामध्ये त्याचं विनिमय झालं पाहिजे. ते रुपये मिळाले तर मग पुन्हा प्रोडक्शन करता येतं आणि या रुपयाचा तो वापर करू शकतो. म्हणून निर्यात विदेशी चलनाची हमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून घ्यावी लागते किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून घ्यावी लागते की हे चलन मिळाल्यानंतर आम्ही निश्चितपणानं ते चलन त्याचं विनिमय करून त्याचं रूपांतर भारतीय चलनामध्ये करून दिलं जाईल. आणि असा विनिमयाचा दर ठरवावा लागतो. म्हणजे हे कसं दिलं जाईल, काय दिलं जाईल. आता प्रत्येक वेळी दररोज दर वेगळा असतो. म्हणजे सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर विनिमयाचा दर जो असतो तो मार्केट बंद होताना वेगळा असू शकतो. थोडाफार फरक म्हणजे विनिमयाचे दर हे काय असतात, अस्थिर असतात, स्थिर नसतात. म्हणजे उदाहरणार्थ $1 70 रुपये सकाळी असेल तर दुपारच्या सायंकाळच्या वेळेला $1 70.5 म्हणजे 70.5 रुपये 70.5 म्हणजे 70 रुपये 50 पैशाचं होऊ शकतो. म्हणजे डॉलरचा दर वाढला, रुपयाचा दर घसरला, असं प्रत्येक चलनाच्या बाबतीमध्ये होऊ शकतं. आणि म्हणून शक्यतो निर्यात केलेल्या मालाची जी रक्कम आहे ती निर्यात केलेल्या मालाची रक्कम आपल्याला किती मिळणार आणि मग त्याचा विनिमयाचा दर कमी किंवा जास्त झाला तर विनिमयाचा दर कमी किंवा जास्त झाला तर त्यामध्ये त्या व्यापाऱ्याचा नफा किंवा तोटा होऊ शकतो. दर विनिमयाचा दर समजा वाढला आणि रुपये जास्त मिळाले तर निश्चितपणानं फायदा होऊ शकतो. परंतु ज्यावेळी चलनाची अदलाबदल केली जाते, ज्यावेळी रक्कम मिळणार आहे त्यावेळी जर विनिमयाचा दर आपल्या देशाचा जर कमी झाला रुपयाचा दर तर मात्र तोटा होण्याची शक्यता असते. म्हणूनच अगोदर दर निश्चित करून ते चलन रिझर्व्ह बँकेनं बदलून देण्याची हमी रिझर्व्ह बँकेकडून घ्यावी लागते. आणि म्हणून विदेशी चलनाची हमी मिळाली पाहिजे. आता एक लक्षात घ्या, निर्यात परवाना मिळाला, विदेशी चलनाची हमी तुम्हाला झाली, त्यानंतर मग माल पाठवण्याच्या त्यानंतर मालाचा आदेश घेणं किंवा माल मिळवणं, आदेश घेणं किंवा आदेश मिळवणं. आता मालाचा आदेश घेणं, आता निर्यातक काय करतो, आदेश मिळवणे. आता निर्यातकाला आदेश मिळालेला नसतो का, मग कशी निर्यात परवाना घेतला किंवा विदेशी चलनाची तयारी केली तर हा कच्चा आदेश मिळालेला असतो. कच्चा आदेश म्हणजे काय तर मला या दर्जाचा या वस्तू या किमतीला एवढ्या क्वांटिटी पाहिजेत असा एक कच्चा आदेश दुसऱ्या देशातला व्यापारी आयातक निर्यातदाराला पाठवतो. आणि मग निर्यातदाराला त्यावरून सरकारची परवानगी घ्यावी लागते, त्यावरून अंदाजे चलनाची हमी घ्यावी लागते. आणि मग मालाचा आदेश कच्चा असतो, आता पक्का आदेश घ्यावा लागतो. पक्का आदेश म्हणजे काय, पक्का आदेश म्हणजे आता माल कोणत्या प्रकारचा पाहिजे, किती क्वांटिटीचा पाहिजे, काय दर्जाचा पाहिजे आणि त्याची पोच कुठं करायच्या या सविस्तर गोष्टी लिहिलेला एक पक्का आदेश मिळवला जातो. हा पक्का आदेश निर्यातदाराकडे पाठवला जातो. निर्यातदाराकडे पक्का आदेश नुसता पाठवून चालत नाही तर निर्यातदार काय करतो, तो तुमचा पक्का आदेश येणार असेल तर मला तिथून पुढं मालाचं उत्पादन करायचं आहे. मग मला तुम्ही उत्पादन करणार, त्यासाठी मी पैसा खर्च करणार, बँकांचं कर्ज काढणार आणि आयातदारानं पैशाची परत त्याच्या मालाच्या बदल्यातले पैसे दिले नाहीत, रक्कम दिली नाही तर अडचण निर्माण होऊ शकते. तो त्याचबरोबर त्या आयातदाराला पतपत्राची मागणी करतो. म्हणजे ज्यावेळी कच्चा आदेश पक्का आदेश ज्यावेळी निर्यातदाराला आयातदाराकडून मिळतो त्याचवेळी आयातदाराकडून पतपत्राची मागणी होते आणि आयातदार पतपत्राची पूर्तता करतो. मागच्या तासाला आपण पाहिलं पतपत्र म्हणजे काय, पतपत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीची चांगल्या प्रकारे पत आहे आणि ते तेवढी रक्कम देऊ शकतो असं बँकेनं लिहून दिलेलं पत्र. आणि जर त्यानं ते रक्कम दिली नाही तर बँक त्याची हमी घेते. म्हणजे हमी आणि पात्रता हे दोन्ही एकत्र करून जे पत्र तयार केलेलं असतं त्याला पतपत्र म्हणतात आणि बँक त्याची जबाबदारी घेते. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये पतपत्र जर आयातदारानं निर्यातदाराला दिलं तर निर्यातदाराला निश्चितपणानं पैसे मिळण्याची खात्री असते. आणि म्हणून निर्यातदार मालाच्या आदेशाबरोबर पतपत्र घेतो. हा एक पतपत्रही मिळालं, मालाचा आदेश मिळाला, विदेशी चलनाची हमी दिली, निर्यात परवाना मिळाला. आता निर्यातदार मालाचं उत्पादन करणार, माल पाठवण्याच्या तयारीला लागणार. आता माल पाठवण्याच्या तयारीला हे काम सोपं नाही. माल पाठवण्याची तयारी मालाचं उत्पादन केल्यापासून दुसऱ्या देशातल्या
व्यापाऱ्याला मिळेपर्यंत हे सगळं काम निर्यातकाला करावं लागतं. माल पाठवण्याची तयारी करावी लागते. माल पाठवण्याची तयारी म्हणजे काय? मालाचं उत्पादन करावं लागतं. कारण परदेशातून ज्यावेळी मालाची आपल्याकडं आयात केली जाते किंवा आपण निर्यात करतो, तर आपल्या लोकल बाजारपेठेमध्ये जेवढ्या वस्तूची संख्या असते त्याच्यापेक्षा कितीतरी पट, म्हणजे आपण बघतो 100 TV किंवा 100 फ्रीज इथले व्यापारी एकमेकाकडून खरेदी करतात. पण ज्यावेळी परदेशाला माल विकायचा असतो, निर्यात करायचा असतो, त्यावेळी हजारो TV, 50,000, 1,00,000, लाखात त्याची क्वांटिटी असते. आणि जर एवढ्या मोठ्या क्वांटिटीनं माल जर विकायचा असेल तर तो अगोदर तयार करता येत नाही. म्हणजे मालाचं प्रोडक्शन हे सगळं आदेश मिळाल्यानंतर माल पाठवण्याच्या तयारीला लागायचं, मालाचं प्रोडक्शन करावं लागतं. आता मालाचं प्रोडक्शन करत असताना सुद्धा सुरुवात करत असताना एक सगळी रक्कम काही त्या निर्यातदाराकडे असत नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणावर परदेशातली ऑर्डर मिळाली तर मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो आणि असा पैसा त्याच्याकडे त्यावेळी उपलब्ध असत नाही. मशिनरी तयार असेल, कामगार असतील, परंतु खेळतं भांडवलासाठी मोठ्या प्रमाणावर रक्कम लागते. कारण रॉ मटेरियल खरेदी करायचं, त्याचं प्रोडक्शन करायचं, त्यासाठी येणारा खर्चही प्रचंड, कारण मालाचं उत्पादन प्रचंड आहे. मग त्याला बँकेच्या कर्जाची गरज पडते. मग तो बँकेकडे जातो की निर्यात माल करायचा आहे, मला आदेश मिळालेला आहे, सरकारनं परवानगी दिलेली आहे, रकमेचं विनिमय करण्याची तयारी झालेली आहे, तर मला या उत्पादनासाठी बँकेकडून एवढं कर्ज पाहिजे. वास्तविक पाहता काय करतं बघा, केंद्र सरकार निर्यातीला चालना देतं. म्हणजे जी व्यक्ती निर्यात माल करणार आहे त्या निर्यातीसाठी त्याला मदत करतं. काय मदत करतं? तर त्याला कमी व्याज दरानं कर्ज पुरवठा करते. अजून काय करतं? तर त्याला रॉ मटेरियल पुरवलं जातं. अजून काय करतं? त्याला इतर लागणाऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. आणि या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. आणि हा पैसा बँकांच्याकडून घ्यायचा असेल तर बँकेनं तुम्हाला तेवढ्या रकमेसाठी कर्ज द्यायचं जर ठरवलं निर्यातीसाठी, तर त्याला निर्यातपूर्व कर्ज पुरवठा किंवा बांधणी कर्ज पुरवठा असंही म्हटलेलं आहे. किंवा निर्यातपूर्व कर्ज पुरवठा किंवा बांधणी कर्ज पुरवठा करताना किंवा संवेष्टन पत, पॅकिंग क्रेडिट, मग त्यामुळे उत्पादनापासून आयातदाराच्या दारापर्यंत माल मिळेपर्यंत जे खर्च असतात ते खर्च करण्यासाठी निर्यातदाराला सर्व प्रकारच्या बँका आणि सरकार मदत करतं, बँका कर्ज देतात. आणि मग हे जे आहे माल ज्यावेळी जहाजामध्ये माल चढवायचा आहे ते जहाजामध्ये माल चढवणे ज्या ज्या कारणासाठी कर्ज हवं आहे त्या त्या कारणासाठी सर्व कर्ज दिलं जातं. उदाहरणार्थ द्यायचं झालं, एखाद्या कंपनीला 100 कोटी रुपयाची ऑर्डर आली आणि 100 कोटी रुपयाचा माल जर परदेशात पाठवायचा असेल आणि तो मालाच्या त्या उत्पादनापासून रॉ मटेरियलपासून ते पाठवायपर्यंत तयारी करायची असेल तर त्याला कर्जाची आवश्यकता असते. अर्थात बँक काही 100 कोटी कर्ज देत नाही, परंतु त्याच्याकडे असणारं एकंदरीत असणारं भांडवल, त्याचं खेळतं भांडवल आणि त्याला आवश्यक असणारं भांडवल, या सगळ्यांचा विचार करून मालाचं तयारी करणे, त्याचा विमा उतरवणे, मालाची बांधणी करणे, मालाची वाहतूक करणे आणि कस्टमरच्या दारापर्यंत माल पोहोचवण्यासाठी किमान 100 कोटी रुपयाचा जर तुम्ही निर्यात करणार असाल तर 50 कोटी 60 कोटी रुपयापर्यंत बँका कर्ज देतात. यालाच पॅकिंग क्रेडिट किंवा बांधणी कर्ज असं म्हणतात. आता यामध्ये माल पाठवण्याच्या तयारीला लागली, यामध्ये 1, 2, 3, 4, 5 टप्पे आहेत. ते कोणते टप्पे आहेत माल पाठवण्याच्या तयारीला? एक, मालाचं उत्पादन करणं. मालाचे उत्पादन करणं. बघा, निर्यातीसाठी काय काय करावं लागतं. पहिल्यांदा मालाचं उत्पादन करावं लागतं. मालाचं उत्पादन म्हणजे मोठ्या प्रमाणावर माल तयार करावा लागतो. घाऊक पद्धतीनं माल जर तयार करायचा असेल तर मालाचं उत्पादन करण्यासाठी त्याला तयारी करावी लागते. तेवढं रॉ मटेरियल आवश्यक असतं, तेवढे कामगार, त्यासाठी लागणारं इतर खर्च, या सगळ्या गोष्टी तयार करून त्याला मालाचं सगळी जुळवाजुळव करावी लागते. कच्च्या मालापासून पक्का माल तयार होईपर्यंत सर्व प्रकारची जुळवाजुळवी करावी लागते आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही होतो. आणि तो माल आपल्या देशात तयार करणार आहे की दुसऱ्या देशात दुसऱ्या एखाद्या व्यापाऱ्याकडून, म्हणजे 2 प्रकारे व्यापार करता येतो. एक, मालाची निर्यात करायची आहे, मी स्वतः कारखानदार आहे, मी स्वतः माझ्या कारखान्यामध्ये मालाचं उत्पादन करून मी माल काय करू शकतो, विकू शकतो आणि माझ्या कारखान्यामध्ये माल तयार करून मी स्वतः प्रोडक्शन करतो. तर काही व्यापारी असे आहेत स्वतः प्रोडक्शन करत नाहीत,
दुसऱ्याकडून माल खरेदी करतात आणि आपल्या नावानं ती मालाची निर्यात करतात. म्हणजे दुसऱ्याकडून माल खरेदी करून निर्यात करायची आहे आणि स्वतः उत्पादन करून माल निर्यात करायचा आहे, यामध्ये फरक आहे. ज्यावेळी दुसऱ्याकडून माल खरेदी करून निर्यात करता त्यावेळी तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. त्यामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येऊ शकतात, पण त्याला प्रॉब्लेम येणार नाहीत याची जबाबदारी ही व्यापाऱ्याला घ्यावी लागते. आणि उद्योजकाला स्वतः माल निर्माण करण्यासाठी सर्व प्रकारची जुळवाजुळव करून वस्तूचं उत्पादन करावं लागतं. असं उत्पादनसुद्धा शासनानं किंवा वाणिज्य मंडळानं जो आंतरराष्ट्रीय दर्जा ठरवून दिलेला आहे त्या दर्जानुसार ते उत्पादन होतं की नाही याची जबाबदारी ही उत्पादकाची असते. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मालाची विक्री करत असताना नमुन्याप्रमाणे जो माल तुम्ही दिलेला असेल त्याचप्रमाणे सर्व माल असणं आवश्यक आहे. त्यामध्ये जर समजा काही घोटाळा केला किंवा मालाचा दर्जा कमी केला तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केवळ त्या व्यापाऱ्याची नाही तर त्या देशाची नाचक्की होते आणि त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. म्हणून प्रत्येक देश आपल्या देशातले मालाची निर्यात करत असताना त्याची क्वालिटी चांगली असण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठीच वाणिज्य मंडळ आहे आणि त्या देशातले राजदूत असतात, काम करतात. आणि म्हणून पहिलं मालाचं उत्पादन केलं, एक मालाचं उत्पादन उत्तम प्रकारे केलं. आणि दुसरा मुद्दा आहे त्यामध्ये मालाचा विमा उतरवणं, मालाचा विमा उतरवणे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये माल एक पाठवत असताना आयातकाला माल पाठवत असताना काय काय घडू शकतं बघा. कारण ती काही रस्ता वाहतूक नाही, रेल्वे वाहतूक नाही, त्याला हवाई वाहतूक असते किंवा जलवाहतूक असते. आणि हवाई वाहतूक आणि जलवाहतुकीने जर माल पाठवायचा असेल तर रस्ता वाहतुकीपेक्षा आणि लोहमार्गापेक्षा प्रचंड धोके आहेत. आणि हे धोके सगळे एकट्या कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा उद्योजकाला सहन करता येणार नाहीत, निर्यातकाला. आणि म्हणून निर्यातकाला ह्या तयार केलेल्या मालाचं काय करावं लागतं, विमा घ्यावा लागतो. हा विमा का घ्यावा लागतो तर माल परदेशात पाठवत असताना विमा घेतल्याशिवाय जर मालाला हानी पोचली, धोका पोचला तर विमा घेतल्याशिवाय त्याला त्या धोक्यापासून संरक्षण मिळत नाही. असे कोणते धोके आहेत की जे जलमार्गाद्वारे किंवा हवाई मार्गाद्वारे हे धोके निर्यातदाराला पोचू शकतात. तर दोन प्रकारचे धोके आहेत. एक माहिती आहे तुम्हाला, नैसर्गिक धोका, नैसर्गिक धोके याला माणूस थांबवू शकत नाही. आणि दुसरं आहे ते मानवनिर्मित धोके. एक मार्काला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे, माल निर्यात करत असताना कोणकोणत्या नैसर्गिक धोक्यापासून विमा घेतात किंवा कोणकोणते नैसर्गिक धोके उद्भवू शकतात. एक मार्काला विचारलेला प्रश्न. आता ही नैसर्गिक धोके म्हणजे काय, सागरी मार्गाने वाहतूक करताना अनेक नैसर्गिक धोके असतात. तुम्हाला माहीत असेल की समुद्रामध्ये वादळ होतं, वादळामुळे जहाज भरकटतं, जहाज बुडण्याची शक्यता असते, धुकं पडतं, धुकं पडल्यामुळं काय होतं, दिसत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं की दोन जहाजांची धडक होऊ शकते किंवा जहाज एखाद्या आत समुद्रात असलेल्या डोंगराला जाऊन धडकू शकतं. त्यानंतर भरती आहे, ओहोटी आहे, समुद्र उथळ असला तर तिथं प्रॉब्लेम येतो, समुद्र गोठला तरी तिथं प्रॉब्लेम येऊ शकतो, पाण्याची घनता कमी झाली तरी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे समुद्रामध्ये असणारे डोंगर असेल, पाण्याची घनता असेल, समुद्राचं भरती असेल, ओहोटी असेल, या सगळ्या धोक्यापासून संरक्षण मिळालं पाहिजे. त्याचबरोबर समुद्राच्या पाण्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी असतात, मासे असतात, इतके अजस्त्र असतात की त्याच्यामुळं सुद्धा बोटीला धोका होऊ शकतो, जहाजाला धोका होऊ शकतो. या सर्व धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी मालाचा विमा उतरवणं आवश्यक असतं. याला हे सगळे मी आता सांगितले हे नैसर्गिक धोके आहेत, हे मानवाच्या हातात नाहीत, हे निसर्गाचे असल्यामुळं यापासून संरक्षण मिळावं लागतं. आणि मग मानवनिर्मित धोके काय, जे नैसर्गिक नाहीत पण मानवनिर्मित धोके असतात, त्या मानवनिर्मित धोक्यापासून सुद्धा संरक्षण मिळावं म्हणून विमा उतरवला जातो. त्यामध्ये कसं असतं, दोन जहाजाची धडक होऊ शकते. म्हणजे या जहाजामध्ये असणाऱ्या खलाशी असतात, ते जे जहाज चालवतात त्यांच्या चुकीमुळं दोन जहाजांची धडक होऊ शकते. हा मानवनिर्मित धोका आहे. चाचेगिरी, जहाज अपहरण करणं, विमान अपहरण करणं, तेही माहीत असेल तुम्हाला. अशी चाचेगिरीमुळं सुद्धा मालाचं नुकसान होऊ शकतं. शत्रू राष्ट्रापासून सुद्धा धोका आहे. आणि दुसरं यांत्रिक बिघाड झाला, जहाजामध्ये यांत्रिक बिघाड झाला, हा मानवनिर्मितच धोका आहे. त्यानंतर जहाजाला आग लागली किंवा जहाजाच्या क्षमतेपेक्षा जास्त माल भरला गेला
हे सुद्धा मानवनिर्मित आहे. जहाजाच्या क्षमतेपेक्षा जर जास्त माल भरला तर काही अंतरावर गेल्यानंतर जहाजाला जो माल पेलला नाही तर बऱ्याच वेळा माल तो समुद्रात फेकून द्यावा लागतो. आणि बहुतेक जास्त किमतीचा माल असेल तो फेकला गेला नाही तर जहाज बुडण्याची शक्यता असते. म्हणजे जहाज बुडलं तर दोन प्रकारचं नुकसान होतं. कोणतं? एक जहाजाचं नुकसान, जहाजाच्या किमतीही प्रचंड असतात, आणि जहाजामध्ये भरलेल्या मालाचं नुकसान, असं दोन प्रकारे नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून याला मानवनिर्मित धोके म्हणतात आणि नैसर्गिक धोके. या दोन धोक्यापासून त्या निर्यात व्यापाराला संरक्षण मिळायचं असेल तर मालाचा विमा उतरवणं गरजेचं असतं. आणि म्हणून मालाचा विमा घेत असताना हे विमा दोन प्रकारे घेता येतो किंवा विमा दोन प्रकारचा घ्यावा लागतो. एक, जहाज ज्या कंपनीचं आहे त्या जहाज कंपनीला जहाजाचा विमा घ्यावा लागतो. बऱ्याच वेळा जहाज कंपनीला विमा घेताना काही विमा कंपन्या जहाजाचा पण विमा घेतात आणि जहाजामध्ये असलेल्या मालाचाही विमा घेतात, कारण तो माल आपण वाहून नेतो, ती आपली जबाबदारी समजून विमा कंपन्या घेतात. तर बऱ्याच वेळेला काही जहाज कंपन्या अशा आहेत की मालाचा विमा फक्त घेत नाहीत, फक्त जहाजाचा विमा घेतात. त्यावेळी निर्यातदाराला मालाचा विमा घ्यावा लागतो. म्हणजे मालाच्या किमतीचा विमा आणि जहाजाच्या किमतीचा विमा असे दोन सेपरेट विमे होऊ शकतात. आणि त्याची किंमत एवढी मोठी असते की त्याचा विमा हप्ता देखील मोठा होऊ शकतो. हा जो विमा हप्ता आहे, हा जो विमा उतरवला जातो, हे सुद्धा विमा उतरवत असताना विम्याचे 1, 2, 3, 4 प्रकार दिलेले आहेत. कोणते 4 प्रकार आहेत? तुम्हाला कोणत्या प्रकारचा विमा उतरवायचा आहे त्या प्रकारचा विमा तुम्ही उतरवू शकता. आणि यामध्ये विमा उतरवत असताना एक 4 प्रकार दिलेले आहेत. ते म्हणजे विमा मूल्य, सहमत मूल्य, मुदती विमापत्र आणि प्रवाहबंद विमापत्र. आपल्याला हे 4, कारण तुम्हाला परीक्षेमध्ये विमापत्राचे प्रकारही विचारलेले आहेत. एक म्हणजे पहिलं सांगितलं मी तुम्हाला विमा मूल्य, दुसरं सहमत मूल्य, तिसरा प्रकार आहे यामध्ये तो म्हणजे मुदती विमापत्र, आणि चौथा आहे प्रवाहबंद विमापत्र. थोडक्यात आपण बघणार आहोत, यामध्ये डिटेल्स काही बघायचं नाही. तर मालाचा विमा घेतल्यानंतर विमा मूल्य. विमा मूल्य म्हणजे काय? तर तुमच्या जहाजामध्ये एकूण असणाऱ्या मालाचं जे मूल्य असतं तेवढ्याच किमतीचा मालाचा तुम्हाला विमा घेता येतो. जर नुकसान झालं तर तुम्ही जेवढ्या किमतीचा विमा उतरवलेला आहे त्या विमा उतरवलेल्या किमतीनुसार त्या मालाचं किती नुकसान झालेलं आहे. 100% मालाचं कधी नुकसान होत नाही. बऱ्याच वेळा काही माल चांगला असतो, काही माल खराब झालेला असतो. तर विमा कंपनी काय करते, खराब झालेल्या मालाचं फक्त नुकसान भरपाई देते आणि चांगला माल त्यातून वजा करून उरलेली राहिलेली रक्कम आहे ती ग्राहकाला किंवा त्या निर्यातदाराला नुकसान भरपाई म्हणून देते. त्याला विमा मूल्य असं म्हटलेलं आहे. विमा मूल्य म्हणजे जेवढ्या मालाचं नुकसान होईल तेवढंच नुकसान भरपाई. इथं जहाजच बुडालं तर पूर्ण मालाचं नुकसान होतं. पण बऱ्याच वेळेला जहाजाला आग लागली किंवा जहाजामध्ये पाणी आलं, पाण्यामुळं माल खराब झाला, मालाची क्वालिटी बदलली, तर जेवढा माल खराब झाला, जेवढा माल आगीत जळालेला आहे तेवढ्याच मालाचं नुकसान विमा कंपनी देणार. त्याला विमा मूल्य म्हणतात. दुसरं आहे सहमत मूल्य. बऱ्याच वेळा निर्यातदार काय करतो बघा, निर्यातदार 100 कोटीचा माल आहे आणि 100 कोटीचा मालाचा विमा एका कंपनीकडे घेतलेला आहे. त्याचवेळी तो दुसऱ्या कंपनीकडे विमा घेतो. म्हणजे एकाच मालाचा 2 विमा कंपनीकडे विमा उतरवायचा. बरं आहे की नाही काम? कारण हे 2 विमा कंपनीकडे विमा उतरवला आणि मालाचं नुकसान झालं तर निर्यातदाराला दोन्ही विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली तर त्याला दुप्पट फायदा होईल. 100 कोटीचा माल जळाला किंवा 100 कोटीचा माल समुद्रात बुडाला तर एका विमा कंपनीकडे 100 कोटीचा माल घेतात, त्याच्याकडून 100 कोटी नुकसान भरपाई. दुसऱ्या विमा कंपनीकडे पण उतरलेलं आहे तर 100 कोटी भरपाई, 200 कोटी मिळाले. माल विकून 100 मिळणार होते आणि नुकसान झाल्यावर डबल मिळालं. मग नुकसान झाल्यानंच जास्त बरं वाटेल, पण तसं नाही. या जगातल्या सर्व विमा कंपन्या, तुम्ही 100 विमा कंपन्याकडे जरी विमा उतरवला तर सगळ्या विमा कंपन्या एकत्र येतात आणि
प्रत्येक विमा कंपनीला हप्ता दिलेला असतो, पण सगळ्या एकत्र येतात आणि प्रत्यक्ष मालाचं नुकसान किती झालेलं आहे ते बघतात आणि सगळ्या विमा कंपन्या त्यातला आपला हिस्सा देतात. उदाहरणार्थ मी सांगितलं 100 कोटीचं नुकसान झालं, 2 विमा कंपनीकडे जर उतरलं तर एक विमा कंपनी 50 कोटी देणार, दुसरी विमा कंपनी 50 कोटी देणार. तुम्हाला मालाच्या किमतीपेक्षा कुठलीही विमा कंपनी जादा रक्कम नुकसान भरपाई म्हणून देणार नाही. अशा विमापत्राला सहमत मूल्य विमापत्र म्हणतात. आणि सहमत मूल्य विमापत्र हे घेण्याची पद्धत आहे. तिसरं आहे मुदती विमापत्र. मुदती विमापत्र म्हणजे काय? जहाज एका बंदरातून निघाल्यापासून दुसऱ्या बंदरात पोहोचेपर्यंत किती दिवसाचा कालावधी लागतो? समजा 45 दिवसाचा कालावधी लागतो. मुंबई बंदरातून निघालं जहाज आणि वॉशिंग्टन बंदराला अमेरिकेला पोहोचणार आहे, त्याला 45 दिवसाचा कालावधी लागणार असेल तर 45 दिवसासाठीच विमा दिला जातो. जर 45 दिवसात नुकसान झालं तरच विमा कंपनी नुकसान भरपाई देते. पण दुर्दैवानं असं घडलं की जहाज मध्येच गेल्यानंतर जहाजामध्ये बिघाड झाला, त्यानंतर ते दुसऱ्या बंदराला लावावं लागलं, तिथं दुरुस्त करायला 15 दिवस वाया गेले, त्यामुळे जहाज पोचायला 2 महिने लागले. 15 दिवस म्हणून जर 45 दिवसापर्यंत जहाज जिथं आहे तिथंपर्यंत नुकसान झालं तरच विमा कंपनी नुकसान देते. पण शेवटच्या टप्प्यात पोचताना 45 दिवस उलटून गेलेले असतील, 47, 48, 50व्या दिवशी जर जहाजाला नुकसान पोचलं तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. म्हणजे दिलेल्या पिरियड पुरतंच विमा कंपनी जबाबदारी स्वीकारते. अशा विमापत्राला मुदती विमापत्र असे म्हणतात. आणि असं मुदती विमापत्रसुद्धा जहाज कंपनी आपल्याला विमा कंपनीकडून घेता येतं. आणि शेवटचा भाग आता इथं एवढं सांगून मी थांबणार आहे, तो म्हणजे प्रवाहबंद विमापत्र. प्रवाहबंद विमापत्र म्हणजे काय? इथं बघा, जहाज निघाल्यापासून दुसऱ्या देशात जहाज पोहोचेपर्यंत प्रवास करतं. मग त्याला कितीही वेळ लागू द्या, 40 दिवस, 45 दिवस, 50 दिवस, 60 दिवस, जहाजामधल्या अडचणी सगळ्या येऊन जर 60 दिवसापर्यंत पोचलं तर माल एका बंदरातून निघाल्यापासून दुसऱ्या बंदरापर्यंत पोचेपर्यंत जेवढा कालावधी लागतो तेवढ्या कालावधीमध्ये जर नुकसान जर झालं तर नुकसान भरपाई देणारं विमापत्र किंवा विमा कंपनीचं जे विमापत्र असतं त्याला प्रवाहबंद विमापत्र असे म्हणतात. अशा पद्धतीनं मालाचा विमा 1, 2, 3, 4 प्रकारे उतरवता येतो. याच्या पुढचा बराचसा भाग आहे निर्यात व्यापार पद्धतीमधला. आता आपण निम्मा भाग बघितला. निम्मा भाग जो आहे तो आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबतोय. थँक्यू व्हेरी मच.